फेब्रुवारी 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या हाती लागले। त्याचबरोबर 40,000 सैन्यासह जुल्फिकार खानाने रायगडास वेढा घातला। त्यावेळी रायगडावर महाराजांचं अख्खं कुटुंब अडकलेलं होतं। यावेळी रायगडावर सर्वात वडील व्यक्ती होत्या महाराणी येसूबाई। अशा संकटकाळी रडत न बसता त्यांनी बेधडक निर्णय घेतले। येसूबाईने युवराज राजाराम आणि त्यांच्या पत्नी ताराबाई आणि राजेशबाई यांना रायगडाहून सही सलामत बाहेर काढले। पुढे राजाराम महाराज कर्नाटक मार्गे तमिळनाडूतल्या जिंजीला पोहोचेपर्यंत म्हणजे नोव्हेंबर 1689 पर्यंत येसूबाईने 10 महिने रायगड स्वतः लढवला आणि त्यानंतर कोणतीही जीवितहानी न करता जुल्फिकार खानाशी तह करून रायगड त्यांच्या ताब्यात दिला। त्यांच्या धोरणीपणामुळे युवराज राजाराम, महाराणी येसूबाई आणि युवराज शाहू हे भविष्यातले मराठी शाहीतले हिरे जिवंत राहिले। त्यांच्या या निर्णय क्षमतेमुळेच महाराणी येसूबाई खरंच शिवरायांच्या सुनबाई शोभत होत्या।